श्री स्वामी समर्थ. सिंह राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात घडणारे मोठे बदल बहुतेक वेळा अचानक येतात, पण ते तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतात. येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात एखाद्या प्रभावशाली किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून दोन आनंददायक बातम्या मिळण्याची शक्यता दिसत आहे. ही व्यक्ती तुमचे वरिष्ठ अधिकारी, गुरु, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य किंवा समाजात मान सन्मान असलेली असू शकते. गुरुजी म्हणतात, संयम आणि कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. या दोन बातम्यांमुळे तुमच्या आयुष्याची गती अचानक वाढेल आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल. विशेषतः करिअर, पद, ओळख आणि जबाबदारी यामध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तींकडून शिफारस, मान्यता किंवा महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले कष्ट, पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स आणि संकटातही सोडले नाही तशी ध्येय धोरणे यांचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. पदोन्नती, मोठी जबाबदारी, वरिष्ठांकडून कौतुक, एखाद्या मोठ्या कराराची संधी, प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश, परदेशी प्रोजेक्ट किंवा उच्चस्तरीय बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गुरुजी म्हणतात, तुमची योग्यताच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. या सर्व घडामोडीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जे लोक आधी तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमचा सल्ला घेऊ लागतील. तसेच तुमचे नेतृत्व गुणही अधिक प्रभावीपणे समोर येतील. या यशामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल आणि परिस्थितीनुसार योग्य पावले उचलण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. मात्र या प्रगतीमुळे अहंकार वाढू देऊ नका, कारण तुमच्यावर ठेवलेला विश्वास टिकवणे ही तुमची मोठी जबाबदारी असेल. संयम, शिस्त आणि सातत्य राखल्यास ही संधी दीर्घकाळ टिकू शकते. याचबरोबर दुसरी आनंदाची बातमी आर्थिक स्थैर्य, लाभ आणि भविष्यातील सुरक्षिततेशी संबंधित असण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होऊन आत्तापर्यंत भेडसावत असलेल्या अडचणी, कर्ज किंवा अडकलेली रक्कम यामध्ये दिलासा मिळू शकतो. गुरुजी म्हणतात, धनाचा विनियोग सावधगिरीने केल्यास लक्ष्मी सदैव घरात वास करते. एखाद्या अनुभवी किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे मोठ्या गुंतवणुकीतून फायदा, थकीत पैसे परत मिळणे, नवीन व्यवसायासाठी भांडवल किंवा भागीदारीची संधी, मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी आर्थिक मदत, तसेच पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता निर्माण होईल. या बदलामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक स्थैर्यही मिळेल, ज्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल आणि कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल. मात्र या काळात अचानक मिळालेला पैसा विचारपूर्वक वापरणे आवश्यक आहे. योग्य नियोजन करा, बचत आणि गुंतवणुकीवर भर द्या आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्या. तिसऱ्या क्रमांकावर कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे. या दोन आनंदाच्या बातम्यांचा सर्वात सुंदर परिणाम तुमच्या घरातील वातावरणावर जाणवेल. आत्तापर्यंत जबाबदाऱ्या, आर्थिक ताण किंवा मतभेदामुळे निर्माण झालेला तणाव हळूहळू कमी होऊ लागेल आणि वातावरण अधिक आनंदी बनेल. तुम्हाला मिळालेल्या यशामुळे कुटुंबात अभिमानाची भावना निर्माण होईल आणि घरातील ज्येष्ठ सदस्य तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. तुमच्या निर्णयांना मान्यता मिळेल आणि घरात एखादे शुभ कार्य असे की साखरपुडा, विवाह किंवा नवीन सुरुवात होण्याची शक्यता वाढेल. गुरुजी म्हणतात, कौटुंबिक सौख्य हे जीवनातील खरे समाधान आहे. दीर्घकाळ चालू असलेले वाद मिटू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत दिलासा मिळू शकतो आणि तुम्हाला घरातील महत्त्वाचे निर्णय घेणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाईल. तुमच्या प्रगतीमुळे घरातील वातावरण अधिक सकारात्मक होईल, मुलांना प्रेरणा मिळेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील, ज्यामुळे तुम्ही कुटुंबासाठी आर्थिक व मानसिक आधार बनाल. यानंतर चौथ्या क्रमांकावर नशिबाची गती वाढवण्यामागील ज्योतिषीय व मानसिक कारणांचा विचार केला तर तुमच्यातील नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे योग्य संधी तुमच्याकडे आकर्षित होत आहे. मागील काळातील संघर्षांनी तुम्हाला अधिक सक्षम बनवले असून संयम, शिस्त आणि धैर्य यांचे धडे दिले आहेत.
गुरुजी म्हणतात, नशिबाची साथ आणि कर्माची जोड असेल तर जंग जिंकणे कठीण नाही. आता त्या अनुभवाचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची वेळ आली आहे आणि एखाद्या अनुभवी किंवा प्रभावशाली व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्या यशाचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. जेव्हा तुम्ही स्वतःवर ठाम विश्वास ठेवता तेव्हा परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागते आणि प्रगतीची गती वाढू लागते. सध्या तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर होत आहात आणि भावनिक निर्णयाऐवजी विचारपूर्वक पावले उचलत आहात. त्यामुळे मिळालेल्या संधी टिकवून ठेवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होत आहे. या काळात केवळ बाह्य यशच नाही तर मानसिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता येईल. पूर्वी ज्या गोष्टीमुळे अस्वस्थता निर्माण होत होती त्या आता तुम्हाला फारसा त्रास देणार नाहीत. आध्यात्मिकदृष्ट्या जागरूकता वाढेल आणि कर्म, नियती व प्रयत्न याबद्दलची समज अधिक स्पष्ट होईल. तुम्हाला जाणवेल की भूतकाळातील प्रत्येक संघर्षाने तुम्हाला अधिक सक्षम बनवले आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वाणी अधिक प्रभावी बनेल आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल. हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा असून तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता याची जाणीव होईल. तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा जवळ येत असून प्रभावशाली व्यक्तींकडून मिळणाऱ्या 2 आनंददायक संधी तुमची प्रगती नव्या उंचीवर नेऊ शकतात. मात्र या प्रवासात मेहनत, संयम आणि योग्य निर्णय यांचे महत्त्व कायम ठेवणे आवश्यक आहे. आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य वाढवणारा हा काळ सकारात्मकतेने स्वीकारा आणि पुढील संधीचे स्वागत करण्यासाठी सज्ज रहा. येणारा काळ तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा, नवे अवसर आणि नव्या आशा घेऊन येणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळू लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल. अडचणी आल्या तरी खचू नका, कारण त्या तुमच्या यशाचा मार्ग अधिक मजबूत करतील. कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. या काळात घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. शांत मनाने आणि संयमाने पुढे जात राहा. नशीब तुमच्या बाजूने उभे राहत आहे, त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. तुमच्या आयुष्यात आनंद, प्रगती आणि समाधान यांचे सुंदर क्षण आता अधिक प्रमाणात दिसू लागतील. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी आणि प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच तुम्हालाही तुमच्या राशीनुसार खास अंगठी हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.